वळूयात आता हिंगोलीकडे। हिंगोली जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला। बहुतांश भागात पिकं पाण्याखाली गेली आहेत। शेकडो घरांसह दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरले आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। हिंगोली शहरात जवळपास 200हून अधिक नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले। जिल्ह्यामध्ये मागील 15 तासांपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले। हिंगोली शहरातील पेन्शनपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर तसेच बांगरनगर, जिनमाता नगर या भागात घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरले आणि संसार उपयोगी साहित्य भिजले। दुकानात पाणी शिरल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसानही झालंय। आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे हे परभणीमधून आपल्या सोबत आहेत। काय नेमकी समाधान परिस्थिती आहे सध्या पावसाची? नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं असेल की परवा रात्रीपासून जे आहे ते पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर हिंगोली शहरासह अनेक भागामध्ये जे आहे ते पाणी साचलेलं आहे। हिंगोली शहराला काल नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। त्याचबरोबर अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं। प्रशासनाकडून त्यांना मदत देखील करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अनेक शेतकरी जे आहेत ते शेतीमध्ये सुद्धा अडकून पडले होते, त्यांना सुद्धा प्रशासनाच्या वतीने मदत देण्यात आली आहे। शेनगाव असो, नरसी नामदेव असो, तसेच खानापूर चिता असो, या ठिकाणी जे आहे ते शेतकरी शेतामध्ये अडकून पडले होते, त्यांना प्रशासनाच्या वतीने मदत देण्यात आलेली आहे। त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।